नमस्कार. बघा आपण अर्थशास्त्र या विषयाचं जे संकल्पना आहे आपण कालच्या लेक्चरमध्ये दुसरे 2.1 झालं होतं. आपण 2.2 चालू आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्याची संकल्पना. बरोबर आहे. तर 8 मिनिटं लेट सुरू झालंय तर आपण तेवढंच मिनिटं आपण पुढे लेक्चर घेणार आहोत. अश्विनी मॅडम, शेख मॅडम, व्हेरी गुड इव्हनिंग. तर आपण हे जे नवीन पद्धतीनं चर्चा करायला सुरू केली, ज्यामध्ये आपण काय करतोय, प्रत्येक घटक त्याच्यातले उपमुद्दे आणि प्रत्येक उपमुद्द्याचं विश्लेषण, त्याच्यावरचे प्रश्न, प्रत्येक उपमुद्दा त्याचं विश्लेषण, त्यावरचे प्रश्न, अशा पद्धतीनं एकंदरीत परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून म्हणजे परीक्षेला सामोरं जात असताना परिपूर्ण पद्धतीनं कसं जायचं या दृष्टिकोनातून एकंदरीत आपण मार्गक्रमण करत आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे ती सुरुवातीला प्रथमतः जाणून घेऊयात. राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीनं मोजलं जातं, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत. तर आपण बघितलं राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण नॅशनल इन्कम म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत एका विशिष्ट कालावधीत, म्हणजे जसं तो कालावधी 1 वर्षाचा असू शकेल. 1 मिनिट, महत्वाचा कॉल आहे. हॅलो, लेक्चर चालू बोला ना. हा, हो हो चालेल, मी करतो. हा, ठीक आहे, 9:15. सॉरी. तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न याच्या संकल्पनेमध्ये पहिला जो मुद्दा आहे तर तो आपण अभ्यासत आहोत. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम कशाला म्हणायचं. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत एका विशिष्ट कालावधीमध्ये, मुख्यतः 1 वर्षाचा कालावधी आपण गृहीत धरूयात, तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकत्रित मूल्य हे अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा महत्वाचा निर्देशांक आहे. म्हणजे एका वर्षात जे उत्पन्न निघलंय त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणायचं. आता राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित महत्वाचे इंग्रजी शब्द बघा. तर ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो, GDP, देशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण बाजार मूल्य म्हणजे आपण त्याला GDP असं म्हणतो. त्यानंतर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, GNP, म्हणजे GDP, देशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचं एकूण बाजार मूल्य प्लस अधिक परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न, नेट फॅक्टर इन्कम फॉर अब्रॉड, ज्याला आपण NFIA असं देखील म्हणतो. त्यानंतर ना नेट नॅशनल प्रोडक्ट, NNP, यामध्ये GNP मायनस स्थिरीकरण, त्याला आपण नेट नॅशनल प्रॉडक्ट असं म्हणतो. त्यानंतरची संकल्पना आहे नॅशनल इन्कम, NI, याच्यामध्ये NNP मायनस अप्रत्यक्ष कर प्लस सबसिडी म्हणजेच नॅशनल इन्कम होय. त्यानंतर पर कॅपिटल इन्कम, PCI, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशातील लोकसंख्या, म्हणजे तेवढं त्याचं प्रत्येकी उत्पन्न, पर कॅपिटल उत्पन्न ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर डिस्पॉसिबल इन्कम म्हणजे व्यक्तींना कर वगळून वापरासाठी उपलब्ध असलेलं उत्पन्न. त्यानंतर फॅक्टर कॉस्ट, उत्पादनाच्या खर्चाच्या आधारावर मोजलेले मूल्य, उत्पन्नासाठी किती खर्च आलाय ते मोजावं लागेल ना आपल्याला. त्यानंतर मार्केट प्राइस, वस्तू व सेवांचे बाजारातील किंमत स्तर म्हणजेच मार्केट प्राइस होय. त्यानंतर नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, NFIA, म्हणजे प्रदेशातील जे भारतीय नागरिक आहेत ते जे कामासाठी, व्यवसायासाठी विदेशामध्ये गेलेले त्या लोकांनी मिळवलेले उत्पन्न प्लस आपल्या देशात जे विदेशातले लोक आहेत, विदेशातल्या कंपन्या आहेत
त्यांनी जे उत्पन्न मिळवलंय ते त्यातून मायनस करायचं आहे. त्यानंतर डिप्रेक्शन म्हणजे मालमत्तेच्या मूल्यामध्ये झालेली घट. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये ती कशी मोजली जाते राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, तर त्यातला पहिला मोजण्याचा मापदंड जो आहे तो आहे उत्पादन पद्धत, म्हणजे मेथड म्हणूयात आपण. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धती आहे उत्पादन पद्धत. या पद्धतीमध्ये देशात तयार झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य, म्हणजे एखाद्या कंपनीनं जसं आपण 10 पेन उदाहरणार्थ एका वर्षामध्ये उत्पादित केले, तयार केले, देशात तयार झालेल्या अंतिम वस्तू म्हणजे 10 वस्तू तयार झाल्यात आणि त्या सेवांचे मूल्य आणि त्यासाठी जे सेवा म्हणजे जे काही कष्ट करावं लागलेलं आहे त्याचं मूल्य म्हणजेच उत्पादन पद्धती होय. याच्यानुसार उत्पन्न मोजलं जातं की आपल्या देशाचं उत्पादन पद्धतीनुसार उत्पन्न किती झालं त्या वर्षामध्ये. त्यानंतर दुसरं त्याचा एक मापदंड आहे मोजण्याचा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा उत्पादन पद्धती वेगळी आणि उत्पन्न पद्धती म्हणजे इन्कम मेथड ज्याला आपण म्हणतो ती एक वेगळी पद्धती आहे. यामध्ये काय केलं जातं तर देशातील घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नाचे मजूर, व्याज, नफा एकत्रित मूल्य केलं जातं. आता देशातील घटकांना म्हणजे आता आपल्या देशामध्ये एखादं कंपनी असेल, आपण शेतातलं उदाहरण घेऊयात, शेतामध्ये राबणारा मजूर, त्याला मिळणारे पैसे. त्यानंतर शेत जर आपण भाड्यानं पिकवण्यासाठी घेतलं असेल म्हणजे भाडे तत्वावर आपण शेत 5 वर्षासाठी घेतलेलं आहे उत्पादन मिळवण्यासाठी, तर त्याचं भाडं किंवा आपण ते भांडवल म्हणजे आपल्याकडे पैसे नाहीयेत, आपण काय केलेलं आहे एखादा व्यवसाय करण्यासाठी आपण बँकेकडून पैसे घेतले, तर ते पैसे बँक आपल्याला फुकट तर देणार नाहीये, तर आपण त्याच्यासाठी जे पैसे घेतलेले त्याचं आपण व्याज भरत असतो. म्हणजेच मजुरी, कामगारांची मजुरी, जो पैसा आपण त्या व्यवसायासाठी गुंतवलाय त्या पैशाचा व्याज, आणि या सर्व मजुरी गेली, व्याज गेलं आणि त्याच्यानंतर जे मिळतं त्याला म्हणजे नफा, म्हणजे याला इन्कम मेथड असं म्हणतात, ज्याच्यामध्ये मजुरी असते, व्याज असतं आणि मिळणारा नफा, याचा एकंदरीत अभ्यास केला जातो. इथपर्यंत समजलं? आता पुढे आहे व्यय पद्धत. तिसरी जी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत आहे त्याला आपण खर्च किंवा व्यय पद्धती म्हणतो. आता इथं कशा पद्धतीने ते मोजलं जातं राष्ट्रीय उत्पन्न, तर अंतिम वस्तू आणि सेवावर झालेला एकूण खर्च याचे मोजमाप केलं जातं. अंतिम वस्तू आणि सेवांमध्ये झालेला एकूण खर्च, एखादी अंतिम वस्तू आपण खरेदी करण्यासाठी, सेवांसाठी केलेला आपण खर्च म्हणजे ते देखील व्यय किंवा खर्च पद्धती असं त्याला म्हणतो आपण. आता या राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेवर जे महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर आपण चर्चा करूयात. आपण जे अभ्यास करतोय ते परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून करत आहोत, त्यामुळं आपण नवीन पद्धतीनं म्हणजेच जो घटक आहे तो त्या घटकामध्ये एकूण काय 4, 5, 10 उपमुद्दे असतील, प्रत्येक उपमुद्द्यावर चर्चा आणि त्या उपमुद्द्यावर संभाव्य सराव प्रश्न आपण घेत आहोत, जेणेकरून आपल्या आतापासूनच परीक्षाभिमुख तयारी होणार आहे. प्रत्येक संकल्पना समजली आहे
की नाही, प्रत्येक संकल्पनेमध्ये काय दिलं होतं याची देखील आपल्याला माहिती मिळणार आहे. तर याचा आपला पहिला जो प्रश्न आहे, जीडीपी म्हणजे काय? जीडीपी देशाच्या लोकसंख्येचे उत्पन्न, देशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य, परदेशातून मिळालेले उत्पन्न, फक्त औद्योगिक क्षेत्रातील उत्पन्न म्हणजे जीडीपी. कशाला म्हणायचं जीडीपी? त्याला प्रतिक्रिया देत चला. योग्य उत्तर काय आहे? कारण आपण एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत कशा पद्धतीने विचार करतो हे खूप महत्वाचं असतं. अश्विनी मॅडम, शेख मॅडमची प्रतिक्रिया आलेली आहे. योग्य उत्तर आहे त्यांच्या मते देशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचे मूल्य म्हणजे जीडीपी होय. ग्रॉस. सुनील सर, त्यांचंही उत्तर बीच आहे. बघूयात योग्य पर्याय. अगदी बरोबर आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. देशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजे जीडीपी होय. आता याच संकल्पनेवर राष्ट्रीय उत्पन्न त्याच्या या संकल्पनेवरचा दुसरा प्रश्न, जीएनपी या संकल्पना आपण आताच बघितलेल्या आहेत. जीएनपी मोजण्याची किंवा जीडीपी मध्ये काय जोडले जाते? जीएनपी मोजण्यासाठी जीडीपी मध्ये काय ऍड केलं जातं? बघा, जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये काय जोडलं जातं जीएनपी मोजण्यासाठी? अप्रत्यक्ष कर, परदेशातील निव्वळ उत्पन्न, का स्थिरीकरण, का सरकारी कर्ज? जीएनपी मोजण्यासाठी जीडीपी मध्ये काय जोडलं जातं? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, अश्विनी मॅडम अगदी बरोबर आहे, परदेशातील निव्वळ उत्पन्न हे जोडलं जातं. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बाकीच्या सर्वांनीच प्रतिक्रिया द्यायच्यात, म्हणजे आपल्या मनावर किंवा आपण एखाद्या प्रश्नाबाबत, एखाद्या संकल्पनेबाबत कसा विचार करतोय हे आपल्याला समजतं. योग्य उत्तर बी आहे. अभिनंदन सर्वांचंच. पुढचा तिसरा प्रश्न, एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट कसे मोजले जाते? जीडीपी प्लस एनएफआयए, जीडीपी मायनस स्थिरीकरण, सी राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या, जीएनपी मायनस कर. काय आहे योग्य उत्तर मग? शेख मॅडम, सुनील सर. एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट कशाला म्हणायचं? तर याचं योग्य उत्तर काय आहे? बघूयात. शेख मॅडम आणि सुनील सरांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जीएनपी मायनस स्थिरीकरण म्हणजेच एनएनपी होय. बी पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न, पर कॅपिटल इन्कम कशाचे द्योतक आहे, म्हणजे कशाचं परिमाण आहे? पर कॅपिटल इन्कम व्यक्तीला मिळणारे सरासरी उत्पन्न, एका कुटुंबाचे उत्पन्न, एका उद्योगाचे उत्पन्न, राष्ट्रीय बचत. चौथा प्रश्न, पर कॅपिटल इन्कम कसं काढलं जातं? एकूण उत्पन्नाला एकूण व्यक्तीनं भागलं जातं, म्हणजे पर कॅपिटल इन्कम निघत असतं.
चौथ्या प्रश्नाचं अश्विनी मॅडम, सुनील सर, ए पर्याय आहे. आपण बघूयात योग्य उत्तर काय आहे ते. आणि योग्य पर्याय आहे एच पर्याय. अगदी बरोबर आहे, अभिनंदन. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, उत्पादन पद्धतीत कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? बघा, उत्पन्न पद्धत वेगळी, उत्पादन पद्धत वेगळी. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी अश्विनी मॅडम, सुनील सर, चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडलेलं आहे आपण. आता पाचव्या प्रश्नाकडे आलेलो आहोत. राष्ट्रीय उत्पादन पद्धती कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य, आयात केलेल्या वस्तूंचा खर्च, परदेशी गुंतवणूक, प्राथमिक व माध्यमिक उत्पादने. पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग? चला प्रतिक्रिया देत चला. उत्पादन पद्धती कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? अगदी बरोबर आहे, अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य याचा विचार केला जातो उत्पन्न पद्धतीमध्ये. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जो अश्विनी मॅडमनी निवडलेला आहे, सुनील सरांनीही निवडलेला आहे. अभिनंदन सर्वांचं. पुढचा प्रश्न 16वा. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचे मुख्य घटक कोणते आहेत? फक्त शेतजमीन, मजूर, दुसरा पर्याय व्याज, नफा, भाडे, सरकारी कर्ज आणि कर, परकीय व्यापार. योग्य उत्तर काय असणार आहे? राष्ट्रीय उत्पन्नाचे मुख्य घटक मजूर, व्याज, नफा, भाडे हे सर्व त्याच्यामध्ये असेल का? त्यामुळे योग्य उत्तर आहे बी पर्याय. त्यानंतर ना 7वा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणत्या कालावधीत केली जाते? 1 महिना, एक तिमाही, 1 वर्षात, 1 दशकात. योग्य उत्तर काय असणार आहे? एक विशिष्ट कालावधीचं 1 वर्ष पकडलं जातं. त्यामुळे योग्य उत्तर आहे 7व्याचं सी पर्याय. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. बघा, कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी योग्य आहे? उत्पन्न मोजण्यासाठी फक्त व्यय पद्धत, फक्त उत्पादन पद्धत, व्यय, उत्पादन आणि उत्पन्न पद्धत, फक्त आयात आणि निर्यात पद्धत. 8वा प्रश्न काय योग्य उत्तर आहे? सुनील सर, अश्विनी मॅडम, शेख मॅडम, अगदी बरोबर आहे. अभिनंदन तुमचं दोघं तिघायचं पण. आता 8वा प्रश्न आपण आलेला 8व्या प्रश्नाकडे आलेला आहोत. कोणती पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी योग्य आहे? खर्च पद्धत म्हणजे फक्त व्यय पद्धत, फक्त उत्पादन पद्धत म्हणजे मिळणारच, आणि व्यय आणि उत्पादन आणि उत्पन्न पद्धत. तर योग्य उत्तर आहे व्यय, उत्पन्न, उत्पादन आणि उत्पन्न पद्धत. पर्याय क्रमांक सी. अभिनंदन सुनील सर, अश्विनी मॅडम. डिप्रिक्शन म्हणजे काय? डिप्रिक्शन कशाला म्हणायचं? कर्जाचे प्रमाण, कराची वाढ, मालमत्तेच्या मूल्यामधील घट, आयात खर्च. योग्य योग्य
पर्याय आहे मालमत्तेच्या मूल्यामधील घट. अगदी बरोबर आहे, सी पर्याय. शेवटचा प्रश्न, डिस्पोजेबल इन्कम कशाचे मोजमाप करते? व्यक्तींना वापरासाठी उरलेले उत्पन्न, देशाच्या एकूण खर्चाचे मूल्य, राष्ट्रीय बचत, व्यापारातील तोटा. शेवटचा प्रश्न आहे या मुद्द्यावरचा, राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेवरचा. 10व्या प्रश्नाचे योग्य उत्तर. चला लवकर प्रतिक्रिया देत चला. सुनील सरांचं बी उत्तर आहे. ते योग्य उत्तर आहे. व्यक्तींना वापरासाठी उरलेले उत्पन्न, ज्याला आपण पर्याय क्रमांक ए म्हणतो, बरोबर आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, त्यावर आधारित महत्वाचे प्रश्न आपण अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास करू शकतो. हे देशाच्या आर्थिक स्थितीचे मोजमाप करण्यासाठी एक महत्वाचं साधन आहे. आता जो पुढचा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा म्हणूयात, 2.3 उत्पादन आणि रोजगार सिद्धांत, थेरी ऑफ प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट. कशा पद्धतीची ही थेरी मांडली जाते आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, उत्पादन आणि रोजगार सिद्धांताचा परिचय सुरुवातीला करून घेऊयात. म्हणजे उत्पादन कशाला म्हणायचं आणि रोजगाराचा सिद्धांत याच्यावर कशा पद्धतीनं कार्य करतो हे आपण बघूयात. बघा, उत्पादन आणि रोजगार सिद्धांताचा परिचय. उत्पादन आणि रोजगाराचा सिद्धांत अर्थशास्त्रातील महत्वाचा विषय आहे, ज्यामध्ये उत्पादनाची पातळी व रोजगाराचे प्रमाण, बघा उत्पादनाची पातळी तपासली जाते आणि रोजगाराचं एकंदरीत प्रमाणही तपासलं जातं. यांच्यातील म्हणजे उत्पादनाची पातळी आणि रोजगारीचं प्रमाण यांच्यातील संबंधाचा अभ्यास यामध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेतील उत्पादन व रोजगार हे मागणी आणि पुरवठा या घटकावर अवलंबून असतात. मागणी किती त्यानुसार पुरवठा. जॉन मेनार्ड केन्स यांनी यावर सखोल विचार मांडलेले आहेत. त्यासाठीचा केन्स सिद्धांत देखील आपल्याला पाहणं गरजेचं किंवा प्रसिद्ध सिद्धांत आहे. तर बघा, उत्पादन आणि रोजगार सिद्धांताची प्रमुख संकल्पना ॲग्रिगेट डिमांड, ज्याला आपण एडी असं म्हणतो. अर्थव्यवस्थेत एकूण मागणीचे स्तर असतात. यामध्ये उपभोग, कन्झम्पशन्स, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, सरकारी खर्च, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि निर्यात आयात यांचा समावेश होत असतो. ॲग्रीमेंट डिमांड मध्ये, एडी मध्ये एकूण उत्पादन किती आहे, उपभोग किती आहे, गुंतवणूक किती आहे, सरकारचा खर्च किती आहे, आयात निर्यात किती केली जाणार आहे, या सर्व बाबींचा एकंदरीत यामध्ये समावेश असतो. त्यानंतर ॲग्रिगेट सप्लाय, ज्याला आपण एएस म्हणतो. अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची एकूण पुरवठा पातळी तपासली जाते. यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पुरवठा किती होतो, त्याची पातळी काय आहे. उत्पादनात रोजगार हा महत्वाचा घटक आहे. कोणत्याही उत्पन्नामध्ये रोजगार असेल तरच सर्व महत्वाचं असतं. त्यानंतर मागणी आधारित रोजगार, डिमांड ड्राइव्हन
एम्प्लॉयमेंट. जर ॲग्रिगेट डिमांड वाढली तर उत्पादन वाढते, त्यामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढत असतात. बरोबर आहे ना. मागणी वाढली त्याच्या आधारित रोजगारही वाढणार आहे. त्यानंतर पूर्ण रोजगार, फुल एम्प्लॉयमेंट. अर्थव्यवस्थेत सर्व काम करण्यास इच्छुक व पात्र लोकांना काम मिळालेले आहे अशी स्थिती निर्माण होते, त्याला आपण काय म्हणतो, फुल एम्प्लॉयमेंट. म्हणजे सर्वांनाच रोजगार मिळत असते यातून. त्यानंतर बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट. मागणी कमी झाल्यामुळे एखाद्या प्रोडक्शनची मागणी कमी झाली तर त्याच्यावर जे कामगार असतात त्यांना देखील कमी केलं जातं. म्हणजे मागणी कमी असल्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होणे, याला आपण बेरोजगारी असं म्हणतो. त्यानंतर पुढची 6वी संकल्पना आहे मार्जिनल प्रोडक्ट ऑफ लेबर. तर याच्या माध्यमातून एका अतिरिक्त कामगाराने उत्पादनामध्ये वाढवलेले योगदान. मार्जिनल प्रोडक्ट असं म्हणतो. त्यानंतर समतोल उत्पादन, इक्विलिब्रियम आउटपुट. जेव्हा मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधला जातो त्याला आपण समतोल उत्पादन असं म्हणतो. जेवढी मागणी 10 वस्तूची मागणी 10 वस्तू खप पण होते त्याला आपण समतोल उत्पादन म्हणतो, मागणीप्रमाणे होणारं उत्पादन. त्यानंतर कन्झम्पशन फॅक्शन. याच्यामध्ये उपभोग आणि उत्पन्न यांच्यातील संबंध दर्शवला जातो. कन्झम्पशन फंक्शन याच्यामध्ये उपभोग म्हणजे त्याच्यातला वापर किती केला जातो आणि उत्पन्न किती होतंय. 10 रुपयाचं उत्पन्न म्हणजे 10 वस्तूंचं उत्पन्न निघतंय आणि त्यातल्या 8च वस्तू वापरल्या जातात का 10ही वस्तू वापरल्या जातात हे पडताळणं. गुंतवणूक गुणक, इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लियर. याच्यामध्ये गुंतवणुकीत झालेली वाढ उत्पादन व रोजगारामध्ये किती गुणाकाराने परिणाम करते हे यामध्ये तपासलं जातं. आता लगेच याच मुद्द्यावर म्हणजेच उत्पादन आणि रोजगार, उत्पन्न आणि रोजगार ही जी संकल्पना आहे याच्यावरचे प्रश्न यामध्ये लगेच दुसरी जी आपण बघितलेली तिसरी संकल्पना त्याच्यावरचे प्रश्न दिलेले. तर पहिला प्रश्न, उत्पादन आणि रोजगार सिद्धांताचा मुख्य उद्देश काय आहे, काय त्यातून साध्य होणार आहे या सिद्धांतामधून. पहिला पर्याय, राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण मोजणं शक्य होईल, उत्पादन व रोजगार यांच्यातील संबंध स्पष्ट करणे, कर व्यवस्थापन सुधारणे, आयात निर्यात संतुलन राखणे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे. तर योग्य उत्तर आहे उत्पादन व रोजगार यांच्यातील संबंध स्पष्ट करणं, चित्र स्पष्ट करणं हा एक महत्वाचा उद्देश आहे, त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. आता दुसरा प्रश्न, पूर्ण रोजगार म्हणजे काय. शून्य बेरोजगारी, सर्व कामगारांना रोजगार, केवळ उत्पादन क्षेत्रात रोजगार, बेरोजगारीचा ठराविक स्तर. पूर्ण रोजगार म्हणजे काय. पूर्ण रोजगार कशाला म्हणायचं याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. बघा याच्या नोट्स आपण प्रत्येक घटकाच्या देणार आहोत. म्हणजे हा जो दुसरा घटक आहे तर या दुसऱ्या घटकाच्याही म्हणजे प्रत्येक घटकाच्या तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाची परिपूर्ण परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून तयारी करता येणार आहे. म्हणजेच उपघटक, त्याच्यावरचे प्रश्न, घटक, त्याचं विश्लेषण, त्याच्यावरचे प्रश्न या स्वरूपामध्ये आपण समोर जाणार आहोत. तर बघा, पूर्ण रोजगार कशाला म्हणायचं तर योग्य उत्तर आहे सर्व, बी पर्याय, सर्व कामगारांना रोजगार. त्या पद्धतीने तिसराही प्रश्न आहे. आता आपण राहिलेले प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि आपण
ह्या नोट्स तुम्हाला आजच आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर मिळून जातील, म्हणजे जेणेकरून परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून आपल्याला परिपूर्ण तयारीची निशी परीक्षेला जाता यावं या उद्देशाने आपण हा नवीन उपक्रम म्हणजेच नोट्स आणि त्याच्या लगेच त्या खाली प्रश्न अशा स्वरूपातूनच तयारी करणार आहोत, म्हणजे जी तयारी आपली परीक्षाभिमुख असणार आहे. चालेल, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.